गुड मॉर्निंग. तर क्वेश्चन नंबर 41 ज्योग्राफी 41 नंबर प्रश्न. ठीक आहे, चला पहिला प्रश्न. लगतच्या कोणत्याही दोन अक्षवृत्तामधील पृथ्वी पृष्ठभागावरील अंतर 111 किलोमीटर असतं. अक्षवृत्त म्हणजेच काय, जे आपण आडव्या लाईन्स म्हणतो ना त्याला अक्षवृत्त म्हणतो. ही आपली पृथ्वी आहे, जे आडव्या ज्या लाईन्स असतात, ठीक आहे, याला आपण काय, हे काल्पनिक आहे. पृथ्वीवर अशा रेषा आखलेल्या नाही आहेत, हे सगळे काल्पनिक आहे. आपल्या अभ्यासासाठी आपण हे काल्पनिक रेषा तयार केलेल्या आहेत. तर आडव्याच्या रेषा असतात ना, मला आपण म्हणतो अक्षवृत्त. ते अक्षवृत्त जे 0 डिग्री याला आपण काय म्हणतो, विषुववृत्त, इक्वेटर. बरोबर. असे नाव आपण जसं एक स्पेसिफिक जे मी तुम्हाला नाव सांगून देते. 23.5 उत्तर म्हणजेच काय असते, कर्कवृत्त, ट्रॉपिक ऑफ कॅन्सर. आणि 23.5 साऊथ मकर वृत्त. ठीक आहे. वरती 66.5 नॉर्थ ही काय आहे, आर्टिक वृत्त. खाली जी असते 66.5 साऊथ ही काय असते, अँटार्क्टिक वृत्त. आणि 90 डिग्री हे काय आहे, पोल आहे. तर म्हणजे शून्यापासून वरती उत्तर गोलार्धात 90, खाली 90. असे टोटल केवढे आहेत, 181. कारण 0 डिग्री ही पण अक्षवृत्त आहेत आणि हे काय असतात, एकमेकांना समांतर असतात. राईट. तर यांच्या दोन अक्षवृत्तामधील हा अंतर केवढा असतो, 111 किलोमीटर. ओके. आता नेक्स्ट, हे बरोबर आहे. हे विधान काय आहे, बरोबर आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट, लगतच्या कोणत्याही दोन रेखावृत्तामधील अंतर सर्व ठिकाणी समान असतं. आता रेखावृत्त याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो लॉंगिट्यूड. काय म्हणतो, लॉंगिट्यूड. तर लॉंगिट्यूड हे पण काल्पनिक रेषा, ह्या काय आहेत ना, हुब्या रेषा आहेत. म्हणजे दोन पोल्सला जोडणाऱ्या, दोन पोल्सला म्हणजे उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुवाला जोडणाऱ्या. तर जसं ही एक आपण असं बघतो लाईक दिस. ठीक आहे. ही रॉ डायग्राम काढते मी लाईक दिस. राईट. तर याला आपण म्हणतो लॉंगिट्यूड. तर या बघा, यांच्यामध्ये हे दोन बघा, जसं आपण अक्षवृत्तमध्ये समान बघतोय, लॉंगिट्यूडमध्ये रेखावृत्तमध्ये हे अंतर समान नसतं. विषुववृत्तावर हे अंतर जास्त असतं आणि टुवर्ड्स पोल वरती जसं तुम्ही जाणार पोलच्या ठिकाणी ध्रुवावर, तर हे अंतर काय असतं, 0. कारण सगळे रेखावृत्त इथे जोडतात ना. यस. ते हे अंतर तुम्ही विषुववृत्तापासून जेव्हा ध्रुवाकडे जातात, हा अंतर काय होतो, कमी कमी होत जातो. ते एक लक्षात ठेवा. जसं विषुववृत्ताजवळ हा दोन लॉंगिट्यूड मधला अंतर सुमारे 111 किंवा 112 किलोमीटर दरम्यान असतो, दोन रेखावृत्त मधील अंतर. बरोबर. आणि जसंच तुम्ही वरच्या अक्षवृत्तावर जाणार 45, तर हे अंतर काय दिसेल तुम्हाला, कमी कमी झालेलं, काहीतरी 75 to 80 किलोमीटर्सच्या दरम्यान असतं दोन रेखावृत्तामधील अंतर. आणि ध्रुवावर तर ते 0. ओके. हे याच्यावरच प्रॉब्लेम अजून तुम्हाला काय विचारतात, रेखावृत्तावर तुम्हाला वेळ विचारलं जातं. बरोबर. आता बघा, पृथ्वीवर असे किती रेखावृत्त आहे, 360. आणि आपल्याला माहिती की पृथ्वी ही स्वतःभोवती फिरते, तर तिला स्वतःभोवती ही 360 डिग्री फिरत असते, 360. आणि एक रेखावृत्तापासून दुसरे रेखावृत्त हे मुवमेंट किती मिनिटात होते, 4 मिनिट्स. किती, 4 मिनिट्स. क्लिअर सगळ्यांना. यस. चलो आता तर याचं उत्तर आहे ऑप्शन 1 इज द आन्सर. ओके. नेक्स्ट, आता खालील वर्णनावरून खडकाचा प्रकार ओळखा. ठीक आहे. खडकाचे मूळ प्राकृतिक स्वरूप, रासायनिक गुणधर्म बदलून त्यातील स्फटिकांचे पूर्ण स्फटिकीकरण होऊन हे तयार होतात. म्हणजेच की बघा, खडकाचे मूळ प्राकृतिक जे पण बेस मूळ खडक असतील, मग मूळ खडक कोणताही असू शकतो, तो अग्निजन्य असू शकतो किंवा स्तरित खडक असू शकतो. आलं लक्षात. यांच्या पूर्ण भौतिक म्हणजे फिजिकल प्रॉपर्टीज ॲज वेल एज केमिकल प्रॉपर्टीज, रासायनिक गुणधर्म पूर्ण बदलून गेले ना. आता फिजिकल प्रॉपर्टीज, भौतिक गुणधर्म काय असतात, जे तुम्ही डोळ्याने बघू शकतात, तुम्ही त्याला फील करू शकतात. जसं डोळ्याने आपण रंग बघू शकतो खडकाचा. येस. तर ते गुणधर्म बदलून जातं. समजा लाल रंगाचं खडक असेल अग्निजन्य, तर ते काळ्या रंगाचं चेंज झालं, भौतिक गुणधर्म बदलला. येस. तसंच खडकाचे रासायनिक गुणधर्म पण बदलतात. रासायनिक गुणधर्म म्हणजेच काय, खडक कशाने बनलेले असतात, मूलद्रव्य, आणि त्याच्यापासूनच काय तयार होत असतात, खनिज. तर पूर्ण खनिज काय झालेलं असतं, बदलून गेलेला असतो. म्हणजेच पूर्ण खडक बदलला. येस. तर हे बरोबर आहे. आणि हे कशामुळे होतं, बिकॉज ऑफ रिक्रिस्टलायझेशन, पुनर्स्फटिकीकरण. लक्षात आलं तुम्हाला. आणि हे पुनर्स्फटिकीकरण अनेक कारणांमुळे होऊ शकतो. एक कारण काय असतं, एक तर दाबामुळे होऊ शकतं. म्हणजे समजा एखादा अग्निजन्य खडक असेल, ठीक आहे,
आणि त्याच्यावर त्या अग्निजन्य खडकावर खूप मोठी दाबाची प्रक्रिया झाली. समजा एखाद्या ठिकाणी अग्निजन्य खडक आहे हे, राईट, आणि पृथ्वीच्या अंतर्गत हालचालीमुळे इथे एक मोठा पर्वत तयार झाले, खूप मोठे पर्वत तयार झाले. त्या पर्वताचा दाब खालच्या खडकांवर, अग्निजन्य खडकावर पडला की नाही, दाब पडला, आणि या अतिशय जास्त दाबामुळे अग्निजन्य खडकाचं काय होतं, या खनिजांचं काय होतं, रिक्रिस्टलायझेशन, पुनर्स्फटिकीकरण. किंवा आता अग्निजन्य खडक आहे किंवा स्तरित खडक असेल, इथे ज्वालामुखी झाला. ओके, ज्वालामुखी म्हणजेच काय, बाहेर पडला लावा. लावा अतिशय तप्त असतं, खूप जास्त गरम असतं, आणि जेव्हा या खडकांवरनं हा लावा, अतिशय तापलेला लावा जातो, तर हे जे मूळ खडक आहे ज्याच्यावरनं हा लावा जात आहे, ते मूळ खडकात काय होतं, अतिशय जास्त तापमानामुळे रिक्रिस्टलायझेशन. क्लिअर सगळ्यांना? ओके, सो हे विधान बरोबर आहे. येस. नेक्स्ट, आता ह्या खडकांमध्ये जीवाश्म आढळत नाही. जीवाश्म आढळत नाही बिकॉज अतिशय जास्त दाब किंवा अतिशय जास्त तापमानामुळे इथे जे पण काही जीवाश्म वनस्पतीचे असेल, प्राण्यांचे असेल, हे काय होतात, नष्ट होऊन जातात. म्हणून याच्यामध्ये तुम्हाला जीवाश्म बघायला, जीवाश्म म्हणजेच काय, फॉसिल्स बघायला भेटत नाही. ओके, नेक्स्ट, आता आग्रा येथील ताजमहल ह्या प्रकारच्या खडकापासून बांधलेला आहे. यस, आग्र्याचा ताजमहल कोणत्या खडकापासून आहे, मार्बल. मार्बल हे तर सगळ्यांना व्हेरी सिम्पल, संगमरवर म्हणतो त्याला आपण इंग्लिशमध्ये. सो मार्बल हे काय आहे, रूपांतरित खडक आहे, बरोबर. आणि मार्बल कसा तयार होतो, मार्बल कसा तयार झालेला आहे, लक्षात ठेवा. हे बघा, पहिले तर चून खडक, चून खडकचा प्रदेश, तर चून खडक हे काय आहे, आपला मूळ खडक आहे. स्तरित खडक आहे, इथे आपण याला काय घेणार आहे, मूळ खडक. आणि ह्या प्रदेशातच ज्वालामुखी झाल्यामुळे काय झालं, या चून खडकावरनं लावा पसरला, अतिशय जास्त तापमानामुळे या चून खडाचं रूपांतर कशामध्ये झालं, मार्बलमध्ये. कशामध्ये झालं, मार्बलमध्ये. समजलं? सो हे पण बरोबर आहे. आणि नेक्स्ट, हे खडक वजनाला जड व कठीण असतात, मजबूत असतात. ओके, चलो, कारण यांच्यामध्ये रिक्रिस्टलायझेशन झाल्यामुळे हे कसे असतात, मजबूत झालेले असतात. ते कोणते खडक आहे, रूपांतरित, मेटामॉर्फिक रॉक. मेटामॉर्फिकचा अर्थ काय होतं, चेंज ऑफ फॉर्म, बदललेला ना, रूपांतर झालेला आहे ना. येस, क्लिअर सगळ्यांना? चलो, आणि याचे अनेक उदाहरण आहे, रूपांतरित खडकाचे अनेक उदाहरण आहे. ग्रेनाइटचं रूपांतर होऊन नीस तयार होतो, आणि लक्षात, शेलचं स्लेट, शिस्ट. आणि असं नाही आहे की रूपांतर खडक एकदा तयार झालं म्हणजे त्याचं रूपांतर होऊ शकत नाही, असं नाही आहे. रूपांतर खडक तयार झाल्यानंतर त्याच्यावर वजनाची प्रक्रिया झाली, तापमान झाला, पडला त्याच्यावर, तर रूपांतरित खडकाचं अजून रूपांतर होत असतंय. समजलं? येस, क्लिअर सगळ्यांना? चलो, सो सगळेच हां, रूपांतरित खडक, राईट. नेक्स्ट, आता क्वेश्चन नंबर 43. ठीक, काय आहे इथे दिलेले, लोकसंख्या घनता, डेन्सिटी, पॉप्युलेशन डेन्सिटी, आणि इकडे तुम्हाला जिल्हे दिलेले आहेत. तर धुळे जिल्ह्याची लोकसंख्या केवढी, पॉप्युलेशन डेन्सिटी केवढी आहे, 285. आपली राज्याची सरासरी लोकसंख्या घनता किती आहे, दर चौरस किलोमीटरला किती लोक राहतात, 365, बरोबर. सो आता इथे बघा, एक लक्षात ठेवा, 365. 365 कधी तुम्हाला विचारलं गेलं, आता ह्या प्रश्नावरनंच मी फ्रेम करते आहे, पण जेव्हा तुम्ही लोकसंख्या अभ्यास करतात तर त्यानुसार आता आपण अभ्यास करणार आहे. तर ह्या क्वेश्चन, फक्त एवढा क्वेश्चन घेऊन मी तुम्हाला की कसं आपण अभ्यास करायचं, राईट. इवन मेन्स असेल तुमची, राज्यसेवा देत असाल, इवन कंबाईनसाठी पण इम्पॉर्टंट, राईट. सो धुळे 285 म्हणजे राज्य सरासरीपेक्षा कमी आहे. सपोज तुम्हाला हाच विधान असा विचारला गेला असा की धुळे जिल्ह्याची लोकसंख्या घनता राज्य सरासरीपेक्षा जास्त आहे, तर हे विधान चुकीचं असतं का बरोबर असतं, चुकीचं, कारण 285 आहे. क्लिअर? सो एक काम करायचं, आता अभ्यास करत असताना ज्यावेळेस पण तुम्ही पॉप्युलेशन डेन्सिटी वाचणार, फक्त हार्डली 2 मिनिट्स लागणार, तुम्हाला 2 मिनिटं लागणार, बघायचं राज्य सरासरीपेक्षा किती जिल्हे आहेत आपल्या महाराष्ट्रातले की ज्यांची लोकसंख्या घनता 365 पेक्षा जास्त आहे. क्लिअर? आणि असे 2 जिल्हे आहेत की ज्यांची लोकसंख्या घनता नियर बाय 365 आहे. हे कोणते आहेत? औरंगाबाद आणि रायगड. 365 आणि 368, बरोबर की नाही. ते हे नियर बाय आहे, पण कमी आणि जास्त. तर धुळेची तर कमी आहे. क्लिअर? तिच्यानंतर आता सिंधुदुर्ग. सिंधुदुर्गची किती आहे, किती दिसते आहे, 163. हे तर खूपच कमी आहे ना. तसे पण हे मागासलेले प्राथमिक व्यवसाय जास्त असलेलाच भाग आहे हे. यस, कारण सिंधुदुर्गचे बहुतेक लोक, कारण सिंधुदुर्ग जिल्हा
मागासलेले सिंधुदुर्ग, रत्नागिरी, चंद्रपूर, गडचिरोली हे सगळे जिल्हे काय आहेत? यांना आपण मागासलेले जिल्हे म्हणतो, कारण इथे बहुतेक करून प्राथमिक व्यवसायावर गुंतलेले लोक आहेत. शेती म्हणा, मासेमारी म्हणा, खाणकाम म्हणा, बरोबर. सिंधुदुर्ग म्हटलं तर मासेमारी आणि खाणकाम, बरोबर, प्राथमिक व्यवसाय. तर इथली जी बरीचशी मंडळी स्थलांतर झालेली आहे नॉर्थ कोकणमध्ये. तिथे लोकसंख्या घनता, क्षेत्रफळ जास्त, लोक कमी. ठीक आहे, यस. नांदेड, नांदेडची किती आहे आता? 319. अगेन सरासरीपेक्षा कमी. ठीक आहे. नेक्स्ट यवतमाळ, कमी, ते पण कमीच आहे. क्लिअर सगळ्यांना? तर उत्तर काय येत आहे तुमचं? ऑप्शन 3 इज द आन्सर. ओके. बघा, आपण सरळ सरळ अभ्यास तर तुम्ही पाठ करून जातात, एवढं पाठांतर करतात, तर ह्या पाठांतरामध्ये अजून एक न्यू डायमेन्शनने अभ्यास करा, कारण आयोग पॅटर्न बदलते आहे ना. सो एवढा अभ्यास केलेला असतो तुम्ही, एवढा रीडिंग केलेला असतो. सो नेक्स्ट रीडिंगमध्ये तेच ते पाठ करण्यापेक्षा एक न्यू डायमेन्शन लावा, की लाईक दिस, जे आता मी तुम्हाला पॉईंट सांगितले. ठीक आहे. चलो नेक्स्ट. आता खालीलपैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग महाराष्ट्रातील पनवेल ते कर्नाटकातील मंगळूरपर्यंत जातो? कोणता आहे तो? नॅशनल हायवे 17, राईट. हा जो आहे याला अजून नवीन नामकरणने नॅशनल हायवे 66 म्हणतो आपण. कोणता म्हणतो याला? नॅशनल हायवे 66. क्लिअर. तसंच नॅशनल हायवे जो 7 आहे हा काय आहे? याला दुसरं नाव काय आहे? नॅशनल हायवे 44. हा कुठून कुठे जातो? नॉर्थ साऊथ कॉरिडॉर तुम्ही म्हणू शकता, त्याचा भाग म्हणू शकतात. नॉर्थ जम्मू काश्मीर टू खाली कन्याकुमारी. ओके. चलो, त्याच्यानंतर नॅशनल हायवे 6. हा, नॅशनल हायवे 6 व्हेरी इम्पॉर्टंट. का? कारण की दिस इज आपण म्हणतो ना इकॉनॉमिक कॉरिडॉर 1. इथे तुम्हाला बघा, नॅशनल हायवे 6 कुठून कुठे जातो? हा फ्रॉम सुरत टू वेस्ट बेंगॉल, हो की नाही? सुरत टू कोलकाता, राईट. हा हायवेला एशियन हायवे, अजून एशियन हायवे काय नाव म्हणून ओळखला जातो? 46. एशियन हायवे 46. कळतंय? आणि हा हायवे जो आहे हा इकॉनॉमिक कॉरिडॉर नंबर 1, हे एक लक्षात ठेवा. दिस इज द इकॉनॉमिक कॉरिडॉर नंबर 1. इकॉनॉमिक, आर्थिक जो आपण म्हणतो ना, एक पूर्ण कॉरिडॉर तयार केला आहे. कारण सुरत अगेन ॲडव्हान्स राज्य ना, गुजरात महाराष्ट्रामधनं जात आहे हे, तर हे पूर्ण एक इकॉनॉमिक कॉरिडॉरचं लक्षात ठेवणार. आणि नॅशनल हायवे 16 हे पूर्व किनारपट्टीला जातो हा. ठीक आहे. चलो, सो इथे तुमचं उत्तर आला ऑप्शन 1. ठीक आहे. आता भारतातील पश्चिम किनारपट्टीवरील बंदरांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे योग्य क्रम लावा. उत्तरेकडून दक्षिणेकडे पश्चिम किनारपट्टी, कधी आपण भारत असा काढला, राईट. आता इथे पहिले स्टेट्स लिहा तुम्ही, स्टेट्स लिहा. मार्मा गोवा कुठे येते? हे विच गोवा स्टेट. कांडला गुजरात, कोची केरला, नावाशेवा महाराष्ट्र, न्यू मँगलोर कर्नाटक. उत्तर आला तुमचं. यस, उत्तरेकडून दक्षिणेकडे, तर उत्तरेला सगळ्यात गुजरात, सो गुजरात. त्याच्यानंतर येते महाराष्ट्र, म्हणजे कांडला, नावाशेवा, ड. येस, उत्तर आलं तुमचं. ऑप्शन 1 इज द आन्सर, है ना. आणि कांडला जो आहे ना, लक्षात ठेवा, कांडला हा जो पोर्ट आहे ना, याला काय म्हटलं जातं? भारत आणि पाकिस्तान यांचे जे विभागणी झाली होती ना, पार्टिशन, तर इट इज अ चाइल्ड ऑफ पार्टिशन म्हटलं जातं कांडला पोर्टला. इट इज अ चाइल्ड ऑफ पार्टिशन. का? कारण की बघा, जोपर्यंत भारत आणि पाकिस्तानची विभागणी नव्हती झालेली, पार्टिशन नव्हतं झालेला, तोपर्यंत आता जे पाकिस्तानमधला जो कराची पोर्ट होता तो तेवढा ताण सांभाळून घेत होता, तर आपल्याला काही गरज नाही होती एक नवीन बंदराची. पण पार्टिशनमुळे काय झालं? कराची बंदर कोणाकडे गेला? पाकिस्तान. इकडच्या बाजूला ताण पडायला लागलं आणि त्याच्यामुळे कांडला पोर्ट तयार केलं गेलेलं आहे. म्हणून याला काय म्हटलं जातं? इट इज अ, कांडला पोर्टला काय म्हटलं जातं? चाइल्ड ऑफ पार्टिशन. मेजर पोर्ट आहे. ओके. इथे तुम्ही मॅपिंग करणार, आता मी हे सांगणार नाही तुम्हाला, डू मॅपिंग. कांडला पोर्ट एक्झॅक्टली कुठे येतं? गुजरातच्या एक्झॅक्टली कुठे येतं? कारण गुजरात हा राज्य असा आहे ना, त्याला 2 अखाती प्रदेश मिळतं, बरोबर. असं एकच राज्य ना ज्याला 2 अखात मिळते. तर बघा एक्झॅक्टली कांडलाचं लोकेशन कुठे येतं. ठीक आहे. त्याच्यानंतर नावाशेवा, नावाशेवालाच आपण JNPT म्हणतो, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट. व्हेरी इम्पॉर्टंट, खूप आपण म्हणतो ना ॲडव्हान्स पोर्ट आहे हा. इथे मॅन्युअल लोक कामं करत नाही सगळं. ठीक आहे.
इथे लोकांची म्हणजे गरजच नाही, त्याचं इलेक्ट्रॉनिक पोर्ट सारखं आहे, मॅन्युअल पोर्ट नाही आहे हा. राईट, क्लिअर सगळ्यांना? सो उत्तर काय येतं तुमचं? ऑप्शन 1 इज द आन्सर. आणि हे सगळे मेजर पोर्ट आहे पश्चिम किनारपट्टीचे, आणि पश्चिम किनारपट्टीवर बहुतेक करून नैसर्गिक बंदरच बघायला मिळतात. खचलेली किनारपट्टी आहे ना, खचलेली असल्यामुळे तो भाग खोल असतो. खोल असल्यामुळे काय असतं ना, की जे पण इथे बोट्स, जे मोठ्या मोठ्या जहाजी क्रूज, यांना डायरेक्ट लाटांचा आघात होत नाही. तर इथे खास बनवावं लागत नाही, हे नैसर्गिक बंदर आहे. इट इज अ नॅचरल पोर्ट. ओके, क्लिअर? चलो नेक्स्ट आता आर्द्र पानझडी वनांबाबत. आर्द्र पानझडी याला इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो? इट इज अ मॉइस्ट डॅशिडियस फॉरेस्ट. पानझडी डॅशिडियस. आता बघा आपल्याला बाहेर कधी झाडाच्या खाली उभे राहिलो, असे मोठे पानं गळताना दिसतं ना, बिकॉज स्प्रिंग स्टार्ट झाला आहे, उन्हाळ्याची सुरुवात झाली आहे. तर पाणीचे काय होतं, पानांद्वारे बाष्पीभवन होतं. पाण्याची कमतरता वनस्पतींना भासू लागल्यावर ते काय करतात, पानं गळून त्यानंतर त्यांचा एरिया कमी करून टाकतात. राईट, तर याला आपण म्हणतो पानझडी वन. तर पानझडी वन दोन प्रकारचे असतात, एक असतात मॉइस्ट आर्द्र आणि एक असतं आहे ड्राय डॅशिडियस फॉरेस्ट. क्लिअर सगळ्यांना? यस, आता आहे तो सीझन सुरू आहे. राईट, यस, म्हणून बघा रस्त्यावर खूप सारे ड्राय लिव्स बघायला मिळेल आता तुम्हाला, बिकॉज पानगळती सुरू झाली. राईट, तर बघा ही वने वार्षिक 150 ते 200 सेंटीमीटर पावसाच्या प्रदेशात आढळतात. बरोबर आहे. हे बघा 120 160 थोडंसं काय. हं, एक मिनिट, महाराष्ट्रातील एकूण वन हे नाही आहे, हे 30% आहे आर्द्र, आणि 60 ते 62% काय आहे, शुष्क पानझडी वन. बरोबर, तर हे आपण इथे काय दिलेलं आहे, विधान बरोबर नसलेला, अयोग्य. राईट, सो इथे आपण उत्तर हे घेतलंय. ठीक आहे, 150 to 200 तुम्ही जे सांगतायत की 160 सेंटीमीटर पर्यंत, हां, कारण 200 पर्यंत आपण सेमी एव्हरग्रीन पण बघतो. बरोबर, या ठीक आहे, तेवढं करेक्ट करू घेऊ शकता तुम्ही. ओके, वाचत आले. कारण तिथे तुम्ही सेमी एव्हरग्रीन पण विचार करू शकता. ओके, नो प्रॉब्लेम. ठीक आहे, चलो. चलो तुम्हाला सगळ्यांना लक्षात आलं, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे, चलो, तर हे करेक्ट करा. पण इथे जो आपण क्वेश्चन घेतला हे पण चुकीचं आहे. राईट, नेक्स्ट आता गडचिरोली जिल्ह्यात ह्या वनांना अल्लापल्ली वने असे म्हणतात. यस, अल्लापल्ली. प्राणहिता नदीचा जो खोरे आहे ना, तिथे अहेरी हा गाव आहे, अहेरी तिथे आहे. राईट, तर हे बरोबर आहे. बाष्पीभवन टाळण्यासाठी हे वृक्ष कोड्या ऋतू स्वतःची पाणी गाळतात, पण आताच बघितलं ना. आणि बघा बाष्पीभवन, तसं त्याच्यावर अजून एक पुढे क्वेश्चन आहे तसं, पण स्टील मी तुम्हाला इथे एक टर्म समजून देते. हे बघा, बाष्पीभवनला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, इव्हॅपोरेशन. एक्झॅक्टली जेव्हा आपण सायन्स किंवा याला टेक्निकली जेव्हा वाचतो, ठीक आहे, इव्हॅपोरेशन म्हणजेच काय, की पाणी आहे, तळ आहे, किंवा तिथे पण डायरेक्ट जे उष्णतामुळे जे पाणी द्रवचं रूपांतर वाफेत झालं, याला आपण बाष्पीभवन म्हणतो. पण जेव्हा वनस्पतीमधून पाणी जेव्हा उष्णतेमुळे जात आहे ना, याला खरं भूगोलमध्ये, कृषीमध्ये असं काय म्हटलं जातं, इव्हॅपो ट्रान्सपिरेशन. काय म्हणतात याला, बाष्पोत्सर्जन. काय म्हणतात, टर्म काय आहे ती, तर हे फरक आहे ॲक्च्युली. जेव्हा वनस्पतीमधनं जेव्हा बाष्पीभवन होत आहे, ते आता मी सिम्पल लँग्वेजमध्ये वनस्पतीमधनं जे पाणी जात आहे त्याला काय म्हटलं जातं, इव्हॅपो ट्रान्सपिरेशन. बाष्पीभवन नाही म्हणतात त्याला खरं तर. राईट, सो हे टर्म लक्षात ठेवा, व्हेरी इम्पॉर्टंट. कारण सायन्समध्ये पण जेव्हा आपण वाचतो, स्टोमॅटा हे ऐकलं असेल ना, पर्णरद्रे, मेसोफिल, ती ह्याच कारणासाठी आहे वनस्पतीमध्ये. चलो नेक्स्ट क्वेश्चन नाव, खालीलपैकी कोणती नदी तापी नदीची उपनदी नाही? व्हेरी इझी, निर्गुडा. निर्गुडावर ऑलरेडी आयोगाने तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. वनी नदीच्या काठावर आहे ना हे निर्गुडा. वनी हे कोणत्या नदीच्या काठावर आहे? निर्गुडा. आणि निर्गुडा ही कोणाची उपनदी आहे? कोणाची आहे? वर्धा नदी. बरोबर, सो बाकी गिरणा, पांझरा, अनेर, तापी नदी. यस, आता इथे पण बघा तापी नदी. तापी नदीचा उगम कुठे होतो? महाराष्ट्रामध्ये है ना, सॉरी मध्य प्रदेशमध्ये, बैतूल है ना, बैतूलमध्ये होतं. येस, हां. आणि इथे पण बघा ज्या नद्या दिल्या आहेत तुम्हाला माहिती, पांझरा नदीच्या काठावर कोणते शहर आहे? धुळे. ठीक आहे, अनेर ह्या नदीवर एक डॅम आहे, अनेर डॅम, शिरपूर. गिरणा नदीच्या काठावर मालेगाव आहे ना, इथे मालेगाव. ठीक आहे, चलो. सो हे पुढे घेणार आता. तर आणि तापी नदीचा उगम मध्य प्रदेश, बैतूल.
ठीक आहे. इवन वर्धा नदीची आपण इथे आता बघितली, निरगुडा ही जीची उपनदी आहे वर्धा, हिचं पण उगम कुठे आहे? मध्य प्रदेश, है ना. चलो नेक्स्ट आता योग्य जोड्या लावा. तालुके दिले आहेत, जिल्हा आणि तालुके बघायचं तुम्हाला. जळगाव जिल्हा पाचोरा आहे. पाचोरा, यस पाचोरा. कुठे वाचलं असेल पाचोरा तुम्ही? कमॉन, वाचलं असेल शुअर. मी तुम्हाला सांगते वाचलेलं आहे कुठेतरी पाचोरा हे गाव. ती तालुके वाचताना तर वाचलं असेल, बट इवन पाचोरा कुठे वाचतात तुम्ही? इथे पाचोऱ्यामध्ये पण रेल्वेचा रूट आहे आणि इथे पाचोऱ्यामध्ये आपण म्हणतो ना रेल्वेचे रूलचे 3 भाग पाडतो ना, तसं छोटा जो असतो त्याला आपण काय म्हणतो? नॅरो गेज. तर नॅरो गेज आहे पाचोऱ्याला, तिथे तुम्ही वाचलेलं असतं, राईट. सो नंदुरबार, नवापूर हे डायरेक्ट लगेच गुजरात राज्य सुरू होऊन जातो. ठीक आहे. नंदुरबार जिल्ह्यामधला नवापूर आणि नवापूर नंतर डायरेक्ट गुजरात राज्य, म्हणजे नवापूरला गुजरातची सीमा येते. ठीक आहे. नांदेड भोकर आणि जालना भोकरदन. क्लिअर सगळ्यांना? व्हेरी सिम्पल. म्हणजे यातले 1-2 तालुके पण माहीत असेल तुम्हाला तर लक्षात आलं असेल, बरोबर. तर याचं उत्तर काय असेल तुमचं? ऑप्शन 3 इज द आन्सर. नेक्स्ट आता महाराष्ट्र पठाराच्या बाबतीत पुढील विधाने तपासा व अचूक विधानांचा पर्याय निवडा. ओके. महाराष्ट्र पठाराचा बहुतांश भाग बॅसॉल्ट या अग्निजन्य खडकाने व्यापलेला आहे, बरोबर है ना. बॅसॉल्टने व्यापलेला आहे ना. यस, कारण की आपले पठार हे उद्रेक नंतर ब्रशमुळे एक ज्वालामुखी उद्रेक झाला, लावा बाहेर पडला. तो लावा कोणत्या प्रकारचा होता? बेसिक. कोणता लावा होता तो? बेसिक लावा. यस, बेसिक लावामध्ये काय असतं ना, सिलिकाचे प्रमाण कमी असते, लोह, ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम याचे प्रमाण कसे असते? जास्त असते. तर हा कोणता खडक आहे? बेसॉल्ट खडक, राईट. पश्चिमेकडे पठाराची जास्त जाडी आहे, यस, है ना. 2000 मीटर पर्यंत ती जाडी आहे. म्हणून हा इथे अजून एक लक्षात ठेवा. बेबी सपोज आता काही नवीन स्टुडंट्स असतील तुम्ही बऱ्याच जणांना हे लगेच लक्षात नाही येत. ॲटलिस्ट तुम्ही एवढं वाचलेलं असतं की आपल्या पठाराची जी पण उतार आहे, स्लोप जो आहे, हे तुम्ही कसं वाचलेलं असतं? आपल्या पठाराचा उतार पश्चिमेकडून पूर्वीकडे, म्हणजेच की ही जाडी इकडे जास्त आणि ही जाडी कमी कमी होते खाली स्लोप. म्हणून आपण बघा आपल्या भारताचा काय म्हणा द्विकल्प पठार जो आहे आपला, आणि महाराष्ट्र द्विकल्प पठाराचाच भाग महाराष्ट्र पठार आहे. आपण बघतो ना पठारावरनं जे मुख्य रिव्हर्स जे आहेत मोठ्या, हे सगळ्या काय आहेत? ईस्ट फ्लोईंग. कशा आहेत? पूर्व वाहिनी. समजलं? यस. आणि ही जी पण जाडी आहे ना, ही कुठे आहे? मुंबई जवळ, मुंबई नाशिकच्या दरम्यान. तर तिथेच आपला कळसुबाई पण येतं की नाही. जाडी इथे सर्वात जास्त आहे. क्लिअर. चलो नेक्स्ट आता महाराष्ट्राचा जवळपास 50% भूभाग नाही, ऑलमोस्ट 90% पठाराने व्यापलेला आहे. आणि ह्याच कारणामुळे आपलं महाराष्ट्र हे खनिज संपत्तीच्या बाबतीत जास्त संपन्न नाही आहे, कारण 90% पठार बॅसॉल्टने व्यापलेला आहे म्हणून, राईट. चलो नेक्स्ट आता. आणि बघा बॅसॉल्ट आहे आणि हे खडकाचं अपक्षय होऊन कोणती मृदा तयार होते? ब्लॅक सॉइल, काळी मृदा. ठीक आहे, ज्याला आपण रेग्युलर मृदा पण म्हणतो. ओके. चलो नेक्स्ट आता महाराष्ट्र पठाराचे हवामान हे उष्ण, यस, विषम व कोरडे आहे. विषम आहे ना. सर्वत्र सारखं आहे का? नाही. दुसरी गोष्ट, दिवसा तापमान जास्त, रात्री तापमान कमी. पठारावर तसंच आहे ना. कधी आपण आपल्या महाराष्ट्राचे 3 प्राकृतिक विभाग कधी बघतो, बरोबर. बघा 3 प्राकृतिक विभाग. एक आपण काय बघतो? किनारपट्टीचा भाग बघतो. तिथे हवामान कसं आहे? सम, कारण दिवस आणि रात्रीच्या तापमानामध्ये जास्त फरक नाही आहे. जसंच तुम्ही समुद्री सानिध्य सोडून आतमध्ये येतात, म्हणजे पठारी भागात येतात, दिवसात तापमान जास्त, रात्री तापमान कमी, याला आपण म्हणतो विषम हवामान. क्लिअर. चलो, सो हे पण बरोबर आहे. तर याचं काय विचारलंय तुम्हाला? अचूक विधानांचा पर्याय निवडा. हां, अ, क आणि ड. तो ऑप्शन 3 इज द, नाही, अ, ब, ड है ना. हां, तो ऑप्शन 3 इज द आन्सर. ठीक आहे. आता नेक्स्ट, महाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्पांचा पूर्वेकडून पश्चिमेकडे योग्य असा क्रम लावा. औष्णिक थर्मल पॉवर स्टेशन. थर्मल पॉवर स्टेशन कोणाला म्हणतात? हां, फक्त दगडी कोळसा का? हा, मग ते सांगा ना. दगडी कोळसा, खनिज तेल किंवा नैसर्गिक वायू यापासनं जेव्हा
ऊर्जा तयार केली जाते याला आपण म्हणतो औष्णिक ऊर्जा केंद्र. फक्त दगडी कोळसा नाही. आणि आपल्या काय हा आपण असं म्हणतो, मग एक्झाम मध्ये पण तसंच करून येतो ना. एक तर ऑलरेडी टाइम मॅनेजमेंट, वेळ एक तर कंबाईनचा हाच प्रॉब्लेम असतो की तुमचं टाइम मॅनेज होत नाही अंडर प्रेशर. पुढचे काही काही विद्यार्थी ऑप्शन पण वाचत नाही, हा हा कोळसा दिसतोय ना लगेच उत्तर करून येतात. पण पुढचे पण, म्हणून जेव्हा तुम्ही लक्षात ठेवताय ना वी वॉज राईट, कोळसा डोक्यात ठेवलं तर अजून दोन पुढे शब्द लक्षात ठेवा, खनिज तेल, नैसर्गिक वायू, बरोबर. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा भारतामध्ये म्हणा सर्वात जास्त ऊर्जा कोणत्या प्रकारची तयार होते? ऑलमोस्ट 68%. 68 भारताचा म्हटलं तर 68 एवढी टक्का. आणि याच्याचमुळे आपण म्हणतो ना ही तापमान वाढ, कारण कोळसा सर्वात जास्त वापरला जातो आणि याच्यामुळे खूप CO2, सल्फर डायऑक्साईड हे खूप बाहेर पडतं आणि हे सगळे काय करतात, एक प्रदूषण किंवा तापमान वाढ करण्यास कारणीभूत आहे. म्हणून आपण ग्रीन एनर्जीकडे जात आहोत, पवन ऊर्जा म्हणा, सौर ऊर्जा म्हणा, राईट. चलो, सो हे लक्षात ठेवा. तर इथे बघणार आता बघा. आणि दुसरं एक लक्षात ठेवा, औष्णिक विद्युत केंद्र, जेव्हा आपण महाराष्ट्राचा विचार करतो तर महाराष्ट्रामध्ये औष्णिक विद्युत केंद्र कुठे बघायला मिळतं? सगळीकडे आहे का? प्रत्येक जिल्ह्यामध्ये नाही. एक तर तुम्हाला कुठे बघायला मिळेल? जिथे कोळशाचे साठे आहे. कारण की बघा, उष्णता ही औष्णिक ऊर्जा तयार करण्यासाठी असं नाही, टनमध्ये कोळसा लागत असतो, टनमध्ये. तर जिथे साठे आहे त्याच्या जवळच कधी उभारलं तर हे कॉस्ट इफेक्टिव्ह राहील. येस. दुसरी गोष्ट, अजून कुठे तयार केलं जातं? एक तर आपण कोळशाचे साठे बघितलं तर हे सगळं कुठे केंद्रित आहे? ईस्टर्न महाराष्ट्र, पूर्व महाराष्ट्रामध्ये. मग आता पश्चिम महाराष्ट्र ह्या भागामध्ये जे औष्णिक ऊर्जा केंद्र तयार झाले हे कुठे तयार झाले आहेत? जिथे रेल्वेचे दाट जाळे आहे, रेल्वे जंक्शन्स जिथे आहेत. बिकॉज एवढा टनमध्ये कोळसा वाहून न्यायचा तर तुम्हाला रेल्वे गरज आहे, बरोबर. लक्षात आलं सगळ्यांना? तर हे दोन ठिकाणीच तुम्हाला औष्णिक ऊर्जा केंद्र बघायला मिळतं. बघा आता काय विचारलं तुम्हाला, पूर्वकडून पश्चिमेकडे. आता इथे आपण पहिले जिल्हे लिहून घेऊया. तर पारस कुठे आहे? अकोला. ओके, या. सो अकोला. बल्लारपूर महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा कोळसाचं क्षेत्र पण आहे बल्लारपूर. चोला, ठाणे, कल्याण, ठाणे, परळी वैजनाथ, बीड. ओके. आता या चंद्रपूर पहिले लागेल. यस. त्याच्यानंतर बीड, त्याच्यानंतर अकोला आणि त्याच्यानंतर ठाणे एकदम पश्चिमेला आहे. क्लिअर सगळ्यांना? चलो, सो नेक्स्ट आता, हां, जमीन लवकर तापते व लवकर थंड होते, बरोबर आहे की नाही? हे का असं होत असेल बरं? जमीन लवकर तापते आणि लवकर थंड पण होते, वाय? आणि पाणी लवकर तापत पण नाही, लवकर थंड पण होत नाही. कारण असेल ना, प्रत्येका मागे कारण असतोच. येस, विदाउट रिझन काही नाही आहे. हां, जमीन स्टॅटिक आहे ना, ती हलते का? जमीन एकाच ठिकाणी आहे, एकाच ठिकाणावर तुम्ही कधी उष्णता पाडत गेले ती ॲब्झॉर्ब करेल, लवकर थंड पण होणार. पाणी मुव्हिंग आहे, हलतो की नाही पाणी? पाणी स्टॅटिक आहे का? स्थिर असतो का एकाच ठिकाणी? नाही. या कारणामुळे जमीन लवकर तापते, लवकर थंड होते. तसं पाण्याचा नाही आहे. क्लिअर? ही कारण पण क्वेश्चन विचारत चला, स्वतःला क्वेश्चन विचारत चला. असं पाठ करू नका. आता आयोग याच्या पलीकडे गेली आहे. क्वेश्चन्स कधी तुम्ही बघाल, क्वेश्चन त्या दर्जा असतो की नाही, तसं झालाय की नाही. सो आपण पण तशा पद्धतीने प्रिपेअर करा, फक्त पाठ करू नका. आज क्वेश्चन नाही उत्तर भेटते तर आम्ही आहोत ना फॅकल्टीज इथे, विचारत चला. पण ॲटलिस्ट तुम्हाला क्वेश्चन यायला पाहिजे ना, कारण स्वतःला म्हणायला तर यायला पाहिजे ना, कारण की असं का, हे गुणधर्म आहेत, प्रत्येकाला कारण असतो. ठीक आहे. आता हे जॉग्रफीचं तर मी तुम्हाला जॉग्रफीचं देईल, बाकी जे तुम्ही काय स्पेसिफिक हिट वगैरे बोलले ते आहे, पण दॅट इज नॉट मेजर रिझन याच्यासाठी. याची इथे मेजर रिझन काय, समजलं? चलो नेक्स्ट. आता रात्री समुद्राकडून जमिनीकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना खारे वारे म्हणतात. सी, आता हे काय आहे? ठीक आहे, वारे. आता वारे तुम्हाला काय, एक बेसिक माहिती काय असं, वारे कसे वाहतात? फ्रॉम हाय प्रेशर टू लो प्रेशर, जास्त दाबाकडून कमी दाबाकडे. आता दिवसाची टाइम, ड्युरिंग डे टाइम, सूर्य, ही जमीन आहे,
हे आपलं पाणी आहे. जमीन लवकर तापते आहे कारण दिवसाचा टाइम आहे. लवकर तापते म्हणजे इथे प्रेशर कसं आहे, लो प्रेशर. त्या मानाने पाणी लवकर तापतोय का, नाही. तर ते थंड आहे कम्पेअर टू जमीन, म्हणजे हा पाणी थंड असल्यामुळे इथे दाब कसा आहे, हाय प्रेशर. बरोबर. वारे कसे वाहणार, फ्रॉम हाय प्रेशर टू लो प्रेशर, म्हणजे समुद्राकडून जमिनीकडे. तर याला आपण काय म्हणतो, खारे वारे. समजलं. तर इथे परत बघा, रात्री का ते, इथे तुमचं हे काय यायला पाहिजे, दिवसा. तर हे टर्म का कट अयोग्य आहे. येस. दुसरं वाचा आता, दिवसा जमिनीवरून समुद्राकडे वाहणाऱ्या नाही, रात्री असेल ना, कारण रात्री काय होतं, रात्री लवकर जमीन थंड पण होते ना, त्या मानाने पाणी लवकर थंड होते का, नाही. तर रात्री जमिनीकडे हाय प्रेशर, हे चंद्र आहे आपला, हाय प्रेशर, इकडे लो प्रेशर, वाऱ्याची दिशा बदलली. समजलं. तर हे दोघं विधान ब आणि क हे चुकीचं आहे. तर फक्त केवळ अ हे काय आहे, बरोबर आहे. ओके. चलो नेक्स्ट. आता खिद्रापूर लेणी महाराष्ट्रातील पुढील कोणत्या जिल्ह्यात येते. खिद्रापूर कोणत्या जिल्ह्यात येते, कोल्हापूर. यस. ठीक आहे. हे बाकी लेण्यांची लिस्ट दिलेली आहे, स्पष्टीकरण हे फॅक्च्युअल डाटा आहे, हे तुम्ही वाचून घेणार. जानेवारी 2020 मध्ये महाराष्ट्रातील या स्थळाला महाराष्ट्रातील पहिला रामसर स्थळ असा दर्जा, रामसर साईट कुठे, यस. काय नांदूर मधमेश्वर कोणता जिल्हा, नाशिक. अजून काय सांगता येणार, कमॉन काय, हां अजून, ओके. अजून भरतपूर ऑफ महाराष्ट्र. हां ठीक आहे. भरतपूर ऑफ महाराष्ट्र म्हणजे काय आता मग, कमॉन. इथे हिवाळ्यामध्ये स्थलांतरित पक्षी येतात. ॲक्च्युली आपल्या भारतातला राजस्थानमध्ये केवलादेव घना, त्यालाच भरतपूर या जिल्ह्यामध्ये आहे ते. हा एक मोठा रामसर साईट पण आहे आणि तिथे रशिया सायबेरियातनं फ्लॅमिंगोज, रोहित पक्षी, हे हिवाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात आलेले असतात. तसंच आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठे येतात, इथे येतात नांदूर मधमेश्वर, म्हणून याला आपण म्हणतो भरतपूर ऑफ महाराष्ट्र. राईट. अजून कमॉन, जॉग्रफी आहे सो यू मस्ट नो दिस. येस, व्हेरी गुड. इथे कोणत्या दोन नद्यांचा संगम होतो, गोदावरी ही मुख्य नदी आणि तिची उपनदी कादवा, या दोन नद्यांचा इथे काय आहे, संगम आहे. त्याच्यामुळे इथे पाणी भरपूर आहे, दलदल सारखा प्रदेश तयार झालेला आहे, म्हणून याला काय दिलेलं आहे, रामसर साईट. क्लिअर. जॉग्रफी आहे तर हे सगळं तुम्हाला माहीत असणं गरजेचं होतं, बरोबर. येस. तसंच आपल्या महाराष्ट्रातला दुसरा रामसर साईट लोणार सरोवर, हे याला पण 2020 मध्येच भेटलंय स्टेटस. येस. रामसर साईट हे जागतिक दर्जाचा हे दिलेला असतो, याच्यामुळे इथे आता त्या पद्धतीने लक्ष दिलं जातं, संवर्धन केलं जातं. वेटलँड्स, दलदलीच्या प्रदेशांना संवर्धन केलं जातं. आत्ताच गेला ना 2 फेब्रुवारी, 2 फेब्रुवारी हे काय आहे, जागतिक दलदलीचा दिवस, वेटलँड डे. ओके. चलो नेक्स्ट. आता कारण रामसर हे इराणमधला शहर आहे, तिथे 2 फेब्रुवारी 1976 मध्ये हे डिक्लेअर झालं होतं, म्हणून 2 फेब्रुवारी हे सेलिब्रेट होतं. राईट. ज्वालामुखीच्या उद्रेकास खालीलपैकी कोणते घटक कारणीभूत असतात. ज्वालामुखी, पृथ्वीच्या अंतरंगातील दाब. यस. जेवढा दाब जास्त असेल तेवढं ते लावा बाहेर पडेल. एखाद्या भूपृष्ठावर एखादा वीक पॉइंट असेल, कुमकुवत भाग असेल, तिथनं लावा बाहेर पडणार. मग लावा बाहेर येण्याची दोन प्रकारे येऊ शकतो, एकदम जोरात येऊ शकतो, स्फोटक स्वरूपात येऊ शकतो, किंवा मग एक भेग पडते बाहेर येऊ शकतो शांत स्वरूपात. आता किती मोठा उद्रेक झाला ना, माहिती का तुम्हाला, टोंगा. करंट अफेअर्स येणार नाही तुम्हाला या परीक्षेमध्ये, पण ॲटलिस्ट लिहून ठेवा, कारण खूप खूप मोठा उद्रेक होता हा. ठीक आहे. चलो. सो भूगर्भातील वायूचे प्रसारण, यास, आणि याच्यामुळे बहुतेक करून लावा बरोबर खूप मोठ्या प्रमाणात बाष्प बाहेर पडते, आणि अशा उद्रेकाला आपण म्हणतो फ्युमेरॉल्स. ठीक आहे. भूगर्भातील खनिजांचे किरणोत्सर्जन, यास, स्फटिकीकरण मोठ्या प्रमाणात झालं, केमिकल क्रिस्टलायझेशन झालं तरी होतं, आणि पाण्याच्या वाफाची निर्मिती. तर सगळंच अ व क ड इथे कारण समजलं तुम्हाला. येस. चलो. काय नाही समजला असं बघा, पाण्याच्या वाफाची काय असतं ना, की आपल्या पृथ्वीचे अंतरंग, ही आपली पृथ्वी आहे, बरोबर. भूपृष्ठापासून जेव्हा तुम्ही अंतर्गत भागात जाता, तापमान वाढत जातो,
या काही वेळेस काय होतं ना की या अंतर्गत भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात ते पाणी पण असते, बाष्प पण असते, बाष्प तयार होतं त्याच्यामुळे अतिशय जास्त दाब मोठ्या प्रमाणात जेव्हा बाष्प तयार होते एवढा दाब क्रिएट होतो ना की एखाद्या वीक पॉईंट जो असेल ना तिथनं हे काय व्हायला लागतं, बाहेर पडायला लागतं. आणि अशा याच्यात बहुतेक करून लावापेक्षा काय बाहेर पडते, बाष्प फ्युम्स बाहेर पडतात. मी जसं सांगितलं ना पहिले याच्यामध्ये पण तुम्हाला वायूंचे प्रसरण आणि खालचं हे बाहेर पडायला लागतात, याला आपण म्हणतो फिमेरॉल्स. समजलं? याच्याने हे सगळीकडे बघायला मिळतात का, नाही. कुठे बघायला मिळतं, पृथ्वीवर जिथे वीक पॉइंट्स असतील तर हे दाब सहन करू शकत नाही आणि मग त्या वीक पॉइंट मधनं बाहेर पडायला लागतात. ठीक आहे, चलो. सो आता नेक्स्ट, खालीलपैकी हिम नदीच्या खनन कार्यामुळे निर्माण होणारी भूरूप कोणती? खनन आणि हिमनदी म्हणजेच ग्लेशियर्स, खनन म्हणजेच काय, झीज ज्याला आपण इरोजन पण म्हणतो, बरोबर. हिमगवर ज्याला सर्क पण म्हणतो आपण, सर्क, हिमगवर, यस. आराम खुर्चीच्या आकारासारखा भूपृष्ठ हे असतो भूरूप. शीर्षभेग, यस. काय असतं ना, शीर्षभेग भूपृष्ठावर अशी भेग पडलेली असते, उभी भेग. ठीक आहे. यू आकाराची दरी, यस. हिमनदी तयार करते यू आकाराची दरी, कारण हिमनदीकडनं उभे अपक्षरण नाही होत, तिच्याकडनं आडवे अपक्षरण होतं, त्याच्यामुळे यू आकाराची दरी. मेषशिला, रोशेमुटेनी याला म्हटलं जातं, मेषशिला. याला मेषशिला, मेष म्हणजेच आपली मेंढी. तर हा भूरूप तुम्ही कधी लांबून बघितला ना तसं वाटेल की एक मेंढी झोपलेली आहे. ते एक बाजू त्याची कशी असते, खरबडीत असते, एक बाजू अशी सॉफ्ट गुळगुळीत किंवा हे असते. आणि ही जी खरबडीत भाग असतो तिथनं हिमनदी चढलेली असते, तिने उखडण्याची प्रक्रिया केलेली असते, खाली घासण्याची प्रक्रिया केलेली असते. समजलं? असते हे मेषशिला. ठीक आहे. ड्रमलिन्स ही निक्षेपण कार्यामुळे निर्माण झालेले आहे. ढीक तयार झालेला असतो. यस. मेष, आता तुम्ही जेव्हा अभ्यास कराल ना तर 2 पॉईंट इथे लक्षात ठेवा, मेषशिला आणि ड्रमलिन्स याच्या दोघांमधला फरक लिहून ठेवा, व्हेरी इम्पॉर्टंट. चलो, क्लिअर सगळ्यांना? सो काय येणार इथे, हां इथे एक बाकी ना, शुकुकुट, याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो एरिएट. शुकुकुट काय असतं ना, ज्यावेळेस 2-3 बाजूने एखादा पर्वतीय भाग आहे, इथनं एक ग्लेशियर गेली, इथनं एक हिमगर्त तयार केलं म्हणजे सर्क तयार केलं, इकडनं एक ग्लेशियर गेली, इथे पण एक हिमगर्त तयार केलं, तर हा भाग कापला गेला ना, आणि मध्ये एक असं टोकदार हा जो भाग आहे असं दिसतोय तुम्हाला, सुरीसारखा टोक भाग तयार झाला, हे असं याला म्हटलं जातं शुकुकुट. ठीक आहे. आणि मग आता हे असं झाल्यावर हे जे आहे असं एक शिंग सारखा वरती तयार होते, याला म्हणतो गिरीश्रुक, हॉर्न. ठीक आहे, चलो. सो हे नेक्स्ट, आता आता क्वेश्चन नंबर 56 सायन्स सुरू होतंय तुमचं. ठीक आहे, चलो. आता टर्नर सिंड्रोम असणाऱ्या स्त्रियांमध्ये पंचेंद्रियांची वाढ पूर्ण झालेली नसल्यामुळे त्या प्रजननक्षम नसतात. ठीक आहे. क्लिनफेल्टर सिंड्रोम हा विकार असणाऱ्या पुरुषांमध्ये शुक्राणूंची वाढ होत नाही. बघा, हे दोघं पण जे तुम्ही सिंड्रोम्स बघतायत ना, टर्नर सिंड्रोम, क्लिनफेल्टर सिंड्रोम, हे ना जेनेटिक डिसऑर्डर्स आहेत. हे क्रोमोझोम्स, तुम्हाला माहिती, गुणसूत्रांची संख्या आपली केवढी असते, 23 जोड्या असते, 46 गुणसूत्र असतात, राईट. 46 मध्ये आपण म्हणतो ना ऑटोझोम्स, आणि जे आपली लिंग ठरवतात. ठीक आहे. तर लिंग ठरवतात ते काय असतात, एक तर XX किंवा XY, बरोबर. एक्सेस ज्यांच्यामध्ये हे 2 गुणसूत्र असतील ह्या काय तयार होतात, फिमेल्स. काय तयार होतात, फिमेल स्त्रिया, राईट. आणि XY ज्यांच्यामध्ये ही गुणसूत्राची जोडी आली तर हे काय लिंग तयार होणार, मेल चाइल्ड तयार होणार, बरोबर. यस. आता काय होतं, काही वेळेस काय होतं ना की टर्नर सिंड्रोम, काही फिमेल बेबीज जेव्हा त्यांची वाढ होत असताना एक एक्स येतच नाही, फक्त एकच एक्स क्रोमोझोम असतो, म्हणून एकच एक्स क्रोमोझोम आहे. आले लक्षात? त्याच्यामुळे यांच्यामध्ये स्त्रियांचा आपण म्हणतो ना अशी चांगली वाढ होत नाही, स्टंटेड ग्रोथ असतो, इवन ते इनफर्टाईल असतात. आले लक्षात? मान त्यांची अशी आखूड असते. हा लक्षात? ते हे तुम्हाला, तर यांना फक्त एकच एक्स क्रोमोझोम आहे ना, म्हणून याला मोनोसोमी पण म्हणतात. काय म्हणतात याला, मोनोसोमी पण म्हणतात. क्लिअर सगळ्यांना? यस. ओके. तर एकच एक्स क्रोमोझोम आहे, राईट. बघा, कधी कधी जेनेटिक डिसऑर्डर्स कधी जास्त येते, कधी कमी येत आहे, पण नॉर्मल केवढे असते, 23 पेअर्स, 46 क्रोमोझोम. आपल्याला बोलायला किती सोपं वाटतं, एक कमी आलं काय फरक पडत नाही, एक मार्क कमी आला, एक क्वेश्चन मी कमी सोडवला, इथे गेलं की नाही वरती खाली पोस्ट. तसंच इकडे एक क्रोमोझोम नाही आला, एक क्रोमोझोम एक्स्ट्रा आला,
सगळा लगेच शरीरामध्ये चेंजेस. कमी आला टर्नर सिंड्रोम. आता काही वेळेस काही मेल चाइल्डमध्ये काय असतं ना, क्लेनफेल्टर सिंड्रोम. मेल चाइल्ड असेल, मेल लिंक कधी ठरतो ज्यावेळेस एक्स आणि वाय हे क्रोमोझोम असेल नॉर्मल. पण काही वेळेस काय होतं ना, की एक्स्ट्रा एक्स क्रोमोझोम यांना जोडतो, डबल एक्स वाय. आणि डबल एक्स काय असतं, कधी पण स्त्रियांसारखं असतं. म्हणून या पुरुषांमध्ये स्त्रियांचे गुणधर्म बघायला मिळतात. समजलं सगळ्यांना? क्लिअर? सो दिस इज अ क्लेनफेल्टर्स सिंड्रोम. तर दिस इज अ जेनेटिक डिसऑर्डर्स आणि हे बरे होत नाही. ठीक आहे. यांना बरेच त्रास असतात ऑलरेडी. हे त्याच्यानंतर बाकी इतर पण खूप त्रास असतात ह्या लोकांना. बरोबर. चलो, सो हे सिंड्रोम. तर हे अ आणि ब हे दोघं काय आहे, बरोबर आहे. ओके. चलो, सो नेक्स्ट आता 57 पाणी घेते आता. आता गरम व्हायला लागले ना. सकाळी थंडी वाजते आणि लगेच 10-11 वाजता गरम पण व्हायला लागले. पहिले आजारी होते, आता चेंज ऑफ वेदर परत आजारी. हो ना, खरंच. आणि मी तर अशी बॅरोमीटर आहे ना निसर्गाची. काय चेंज झालं का माझ्या शरीरावर तर लगेच फरक पडतो. खरंच कंटाळा आलाय मला आणि 1 वर्षापासून तसंच चाललंय खरंच. चलो नेक्स्ट आता. मेंदूपासून निघणाऱ्या चेतांना कर्पर चेता, क्रेनियल नर्व्स असे म्हणतात. यांची संख्या 31 असते का? नो. क्रेनियल नर्व्स किती असतात? 12 जोडे असतात. बरोबर. आणि मी तुम्हाला लास्ट टाइम पण सांगितलं होतं की हे क्रम पाठ करून ठेवायचा, असं रँडमली नाही. पहिला ऑप्टिक नर्वच असेल, समजलं का? असं रँडमली नाही. 12 नर्व्स तुम्हाला अशाच पाठ करून ठेवावे लागेल क्रम वाईज. आणि हे रोमन लेटर्समध्ये लिहिलेले असतात. असं 1, 2 असं नसत्या लिहिलेल्या. कधी पण तुम्ही वाचाल नोट्समध्ये, इट इज लाईक 1, 2 रोमन लेटर्समध्ये असते. ठीक आहे. हे पण लक्षात ठेवा. तर हे बघा, मेंदूपासून निघणाऱ्या दे आर क्रेनियल नर्व्स ओनली. एवढी स्टेटमेंट बरोबर आहे. पण त्यांची किती जोड्या आहे? 12 असतात. यात 31 नाही, म्हणून हे चुकीचं ठरलं. येस. मेरुरज्जेपासून म्हणजे स्पायनल कॉर्ड पासून निघणाऱ्या चेतांना आपण स्पायनल नर्व्स म्हणतो. येस, एवढं विधान बरोबर आहे. पण त्यांची 12 जोड्या आहेत का? नाही. त्यांची केवढी आहे? 31 आहे. समजलं? म्हणजे हे दोघं विधान चुकीचे आहे. ओके. नेक्स्ट. ॲब्ड्युशन्स ही कर्पर चेता डोळ्यांच्या स्नायूंशी संबंधित आहे. येस. हे बघा, डोळ्यांच्या स्नायूशी ॲब्ड्युशन्स ही ना 6व्या क्रमांकाची चेता आहे. कितव्या क्रमांकाची? 6व्या क्रमांकाची. दिस इज अ क्रेनियल नर्व. आणि ही तुमच्या डोळ्याच्या लॅटरल मुवमेंट, इकडे तिकडे असे बघतो की नाही, काही असे इकडे आपण बघतो इकडे, तर ही मुवमेंट कोणत्या नर्वमुळे होते? लॅटरल म्हणजे इकडे इकडे जे आपण मुवमेंट करतो ती, राईट. आणि अजून एक नर्व आपल्या डोळ्याशी निगडीत असते. कधी तुम्ही डोळा वाचला असेल अभ्यास करत असताना, तर तुम्ही ब्लाइंड स्पॉट किंवा ब्लाइंड पॉट ऐकता, वाचला असेल. तो रेटिनाच्या भागात आपण मागच्या बाजूने असं बघतो एक पॉईंट, तिथनं ही ऑप्टिक नर्व एंट्री करते. बरोबर. आणि तुम्हाला माहित असेल की रेटिना जो पण आपला दृष्टीपटल आहे, दृष्टीपटल हे कोणत्या पेशंटपासून तयार झालेला असतो? खास करून रॉड्स आणि कॉन्स. कशापासून? रॉड्स आणि कॉन्स. आणि याच्याचमुळे आपल्याला प्रकाशाची, कलर्सची, रंगाची जाण होते. पण या दृष्टीपटलाच्या ज्या भागात ही ऑप्टिक नर्व एंट्री करते ना, त्या भागामध्ये रॉड्स आणि कॉन्स नसतात. म्हणून याला काय म्हणतात? ब्लाइंड स्पॉट किंवा ब्लाइंड पॉइंट. क्लिअर? तर हे ऑप्टिक नर्व पण, ॲब्डिशन्स नर्व पण. आणि ऑप्टिशियन्स ही 6व्या नंबरची नर्व आहे आणि ऑप्टिक नर्व ही 1ल्या नंबरची आहे. ओके. नेक्स्ट. सो अ ब हे चुकीचं आहे. फक्त बरोबर कोणतं आहे? क. स्टार्चचे माल्टोजमध्ये रूपांतर करताना खालील कोणते उत्प्रेरक वापरले जाते? स्टार्चचे रूपांतर माल्टोजमध्ये. तर उत्तर काय आहे? कॅटलिस्ट. कॅटलिस्ट काय असतात? रिॲक्शनचा वेग वाढवतात. प्रत्यक्षात ते भाग घेत नाही, फक्त काय करतात? वाढवतात. जसं टीचर्सला म्हटलं जातं, हां तुम्ही म्हणतात की माहीत नाही, टीचर्सला काय म्हटलं जातं? दे आर द कॅटलिस्ट ऑफ सक्सेस. कारण टीचर्स तुम्हाला शॉर्टमध्ये किंवा असं म्हणतात. तसंच कॅटलिस्ट इथे काय असतं ना, रिॲक्शनची स्पीड वाढवण्यासाठी काही घटक टाकले जातात. एक्झॅक्टली त्यांचा रोल तसा काही नसतो. ते केमिकल रिॲक्शनमध्ये भाग घेत नाही, फक्त स्पीड वाढवतात. तर ते कोणतं आहे? डायस्टेज. क्लिअर?
तर बहुतेक करून जे पण आपल्या शरीरामध्ये जे एन्झाईम्स असतात ना, विकर असतात ना, दे ऑल आर कॅटलिस्ट. ते काय असतात? कॅटलिस्ट. जसं आपल्या शरीरामध्ये जे पण एन्झाईम्स तुम्ही वाचतात, पचनाचे जे पण एन्झाईम्स वाचतात, हे एन्झाईम्स काय करतात? आपली पचनाची क्रिया वाढवतात ना, ते काय काम करतात? म्हणून उत्प्रेरकाचे. क्लिअर? चलो नेक्स्ट. आता पुढील विधाने तपासा व अचूक विधानां पर्याय ओळखा. आता बघा, Na2O CaO6CiO2. आता सिलिका ऑक्साईड आलं ना, हे तुरटीचे रसायन सूत्र येईल का? सिलिका ऑक्साईड हे आहे, तर हे कोणाचं रसायन सूत्र आहे? ग्लास. कोणाचं आहे? ग्लासचं. तुरटीचं काय येतं? तुरटी म्हणजेच याला आपण काय म्हणतो? ॲलम म्हणतो. यस. किंवा याला रासायनिक नाव काय आपण म्हणतो हे पण लिहून घ्या तुम्ही. कधी तुम्हाला हेच विचारलं की व्हॉट इज अ फॉर्म्युला ऑफ पोटॅशियम, लिहून टाका हे. ॲल्युमिनियम सल्फेट. आलं लक्षात? यस. किंवा हा एक नाव तुम्हाला देऊ शकतात तुरटीसाठी, किंवा तुम्हाला असं म्हणू शकतात पोटॅश ॲल्युमिनियम. पोटॅश ॲल्युमिनियम. हे दोघं म्हणजेच काय? तुरटी. सपोज तुम्हाला हे दिलं आणि विचारलं की याचं सूत्र काय आहे, तर काय येतं मग तुरटीचा? कधी आपण हा विधान बघितला तर हे बघा, हे जे आपल्याला दिलं आहे हे ग्लासचं आहे. कोणाचं आहे? हे सिलिका आहे ना, ग्लास आहे. तर तुरटीचं काय येतं? सी. पहिल्याचं कधी आपण बघितलं पोटॅशियम ॲल्युमिनियम सल्फेट, तर पोटॅशियम म्हणजे K2 आलं. यस. तर K2SO4. यस. Al2 ॲल्युमिनियम आलं. यस. समजते सगळ्यांना? यस. परत SO4 3 आणि पुढे किती वॉटर मॉलिक्युल्स येतात? 24 H2O. तर याच्यामध्ये वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन आहे. वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन म्हणजेच काय? तुम्ही तुरटी सगळ्यांनी बघितली असेल, स्फटिक असतात ना असे खडकांसारखी, तर याच्यामध्ये किती वॉटर मॉलिक्युल्स आहेत? 24 H2O. तर अशा क्रिस्टल्सला काय म्हटलं जातं? ज्यावेळेस H2O पुढे येत आहे क्रिस्टलमध्ये, तर याला काय म्हणतात? वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन. समजलं? तर हे तुरटीचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला. किंवा सपोज तुम्हाला हा पण फॉर्म्युला दिला तुरटीचा, पोटॅश ॲल्युमिनियमचा, तर हे पण एक लिहून ठेवा. हे पण तुरटीचाच फॉर्म्युला आहे. KAI हे KAI SO42 24, नाही इथे 12H2 येईल. 12H2 आहे. वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन किती आहे इथे? किती आहे इथे? असं आपण क्वेश्चन विचारतात ना, तुम्हाला फॉर्म्युला देतात आणि विचारतात की वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन किती आहे. आपल्याला वाटेल की अरे काहीतरी न्यूमेरिकल विचारला आयोगने. एक्झॅक्टली किती पाण्याची रेणू आहे इथे? 12 आहे ना, तर तुमचं उत्तर काय असणार? 12. हा फॉर्म्युला दिला असेल तर इथे किती आहे पाण्याची रेणू? 24. समजलं? यस. चलो आता नेक्स्ट. नाही, हाच क्वेश्चन आहे ना. जेना काचेचा उपयोग ऍसिड ठेवण्यासाठीच्या बॉटलसाठी बनवण्यासाठी जातो. जेना. यस. हे एक प्रकारचं आहे ना फार्मास्युटिकल इंडस्ट्रीजमध्ये किंवा केमिकल, जसं थर्मोमीटर बघितलाय ना तुम्ही, डिजिटल नाही, काचेचा थर्मोमीटर, तो जो काच आहे ना तो पण जेनाच काच असतो. लक्षात ठेवा. इवन तुम्ही केमिस्ट्रीच्या लॅबमध्ये जे सायन्स स्टुडंट्स असेल, जे पण आपण फेनल वगैरे वापरतो, काच जो वापरतो, तो पण कोणता काच असतो? जेना. कारण याच्यामध्ये ह्या कोणत्या घटकाने बनलेला असतो? बोरोसिलिकेट. कोणता ग्लास असतो हा? बोरोसिलिकेट. आणि बोरोसिलिकेट म्हणजेच याच्यामध्ये बोरॉन आहे. बोरोनच्या याच्यामध्ये काय असतं? बोरोन ट्रायऑक्साईड. काय असतं हे? बोरोन ट्रायऑक्साईड. जे कधी ग्लासमध्ये गरम ॲसिड टाकला गेला, तीव्र कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड टाकला ना, तरी हा ग्लास एक्सपांड होत नाही, तुटत नाही. वाय? बिकॉज याच्यामध्ये बोरॉन काय आहे? ट्रायऑक्साईड आहे, BO3. क्लिअर? सो हे लक्षात ठेवा. तर जेना ग्लास. येस. सिल्वर नायट्रेटचा वापर कृत्रिम पावसासाठी करतात. नायट्रेट नाही, हे काय असायला पाहिजे? सिल्वर आयोडाईड. समजलं? बिकॉज सिल्वर आयोडाईड इज अ हायग्रोस्कोपिक. हायग्रोस्कोपिक म्हणजेच काय? की हे जेव्हा वातावरणमध्ये सिल्वर आयोडाईडची तुम्ही फवारणी करतात ना, तर हे सिल्वर आयोडाईडचे कण काय करतात? आजूबाजूच्या वातावरणामधले सगळे बाष्प स्वतःकडे खेचून घेतात. याला आपण म्हणतो जलाकर्षक. आणि म्हणून पाण्याचा मोठा थेंब तयार होतो आणि ते पाऊस पडतो. समजलं? याचं हे सिल्वर आयोडाईड असायला पाहिजे. सो इथे काय विचारलंय तुम्हाला? अचूक विधान म्हणजे करेक्ट स्टेटमेंट विचारली आहे. तर करेक्ट स्टेटमेंट फक्त ब आहे. तर ऑप्शन 1 इज द आन्सर. ओके. चलो नेक्स्ट. आता पुढील विधानांपैकी अचूक विधाने ओळखा. अचूक म्हणजेच करेक्ट स्टेटमेंट. गुरुत्व त्वरण हे पृथ्वीच्या वस्तुमानावर अवलंबून असते. यस.
ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. यस. ओके. गुरुत्व त्वरण हे पृथ्वीच्या केंद्रकापासून वस्तूपर्यंतच्या अंतरावर अवलंबून असते. यस. म्हणून गुरुत्व त्वरण, जसं आता ही पृथ्वी आहे आपली, राईट, आणि हे एक पर्वत आहे, माउंट एव्हरेस्ट पकडा, राईट, हे आपल्या पृथ्वीचं सेंटर आहे, राईट. ग्रॅव्हिटेशनल ही पृथ्वीच्या, आता तुम्ही इथे उभे आहात पायथ्याजवळ, हिमालयाच्या सॉरी एव्हरेस्टच्या पायथ्याजवळ, आणि तुमचा मित्र कुठे आहे, एकदम एव्हरेस्टच्या वरती आहे. तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स कोणावर जास्त असेल, तुमच्यावर, बिकॉज यू आर व्हेरी नियर टू द सेंटर, हो की नाही, सेंटर. तेच तुमच्या मित्र हा सेंटरपासून खूप लांब आहे ना, त्वरण कसं असेल त्याच्यावर, कमी. समजला. यस. तसंच आता पुढे हा थोर शास्त्रज्ञ न्यूटन नाही आहे, हे कोण आहे, गॅलिलिओने एक हे पण केला होता, पिस दगड सोडून. पिसांना जेव्हा सोडलं त्याचं वस्तुमान कमी असताना हळूहळू खाली आले, दगड लवकर आले, बिकॉज वस्तुमान तिथे जास्त आहे. म्हणून पहिला विधान पण येतं अवलंबून असतं. क्लिअर सगळ्यांना. येस. सो फक्त क हे चुकीचं आहे, अ ब हे बरोबर आहे, तर अ आणि ब हे बरोबर आहे. ठीक आहे. याच्यावर तुम्हाला क्वेश्चन न्यूमरिकल्स पण विचारले जातात. जसं तुम्ही एखादा बॉल असतो, बरोबर, बॉल आहे, सपोज गुरुत्व त्वरण नसतं राहिलं तर तुम्ही एखाद्या चेंडू वरती फेकला असता, तो गायबच झाला असता ना, तो परत पृथ्वीकडे आला असता का, नाही. पण आपण जेव्हा वरती बॉल फेकतो, एक हाईट पर्यंत तो बॉल जातो, परत खाली येतो, म्हणजेच की त्या हाईटला गुरुत्व त्वरण त्याचा काय होतो, शून्य होतो. ज्या हाईटपर्यंत तुम्ही बॉल फेकल्यानंतर जेवढ्या उंचीपर्यंत तो गेला ना, त्या उंचीला त्याचं त्वरण काय झालं, झिरो झालाय. परत आता पृथ्वीला काय करते, ती अट्रॅक्ट करते, खाली जसं येणार ते त्वरण वाढत जाणार. समजलं. तर याच्यावर तुम्हाला न्यूमरिकल्स विचारले जातात, सो इझी असतात. आणि जीची व्हॅल्यू ही कधी तुम्हाला विचारलं की जी पण गुरुत्व त्वरणची जी व्हॅल्यू असते ही भूपृष्ठापासून वरती गेले ही कमी कमी होईल, त्याचे विधानं असतात, सो बघून जावा, राईट. चलो तर नेक्स्ट, ध्वनीच्या वेगानुसार खालील पदार्थांचा योग्य उतरता क्रम लावा. योग्य उतरता क्रम म्हणजे स्पीड सर्वात जास्त कोणामध्ये असेल ध्वनीचा आणि सर्वात कमी कशामध्ये असेल. तर व्हेरी सिंपल, ऑप्शन 4, ॲल्युमिनियम, निकेल, स्टील, इथेनॉल आणि हवा. ज्यांची डेन्सिटी जास्त तिथे वेग जास्त, हवा डेन्सिटी कमी, वेग कमी. ठीक आहे. तर ऑप्शन 4 हे स्पष्टीकरण मध्ये सगळे स्पीड वगैरे तुम्हाला दिलेलं आहे, बघा. हां, सी, माझा मोबाईल असतो ना, ठीक आहे. वनस्पतीमधील बाष्पोच्छ्वास म्हणजे ट्रान्सपिरेशन, अगोदर पण आपण बघितलं होतं ना, इव्हॅपो ट्रान्सपिरेशन, राईट, ट्रान्सपिरेशन. या प्रक्रियेला टाळताना येणारा संकट, इट इज अ अनएव्हॉइडेबल एव्हिल, अशी संज्ञा खालीलपैकी कोणी दिली आहे. तर ही संज्ञा कोणी दिलेली आहे, कर्टिस. ही तुमच्या 11वीच्या पुस्तकातला आहे, सो पाठ करून जायचं. अनएव्हॉइडेबल एव्हिल म्हणजेच काय, तुम्ही हे वनस्पतीचं बाष्पोत्सर्जन बंद करू शकतात का, नाही करू शकत ना. हा, काही केमिकल पॉन्ड वगैरे असतात त्याच्यावर तुम्ही टाकून कमी करू शकतो, पण पूर्ण बंद करू शकतो का, नाही. आणि त्याच्यामुळे पाण्याचं कमतरता होते. येस, तुम्हाला वनस्पतीला बरंचदा पाणी द्यावं लागतं, बरोबर. तर हे अनएव्हॉइडेबल एव्हिल आहे, हे कोणी सांगितलं होतं, कर्टिस. आणि ऑप्शन 3 इज द आन्सर. आय थिंक तुम्हाला स्पष्टीकरण मध्ये त्यांनी दिलाय ना, नाही, ते चुकीचं आहे. हां, तो 62चं उत्तर 3 करा. ओके. येस. नेक्स्ट आता, ऑक्टोपस, सेपिया, लॉलिगो हे प्राणी खालील कोणत्या वर्गात मोडतात. 63. कमॉन, सेफॅलोपोडा. यस. आणि हे ऑक्टोपस, सेपिया, लॉलिगो हे कोणत्या फायलमचे आहेत, मॉलिस्का. कोणत्या फायलमचे संघातले आहे, मॉलिस्का. मॉलिस्का मधला सगळ्यात फेवरेट की आपल्याला माहित असलेला सजीव, गोगलगाय है ना. आणि गोगलगाय येते काय, ते ऑप्शनमध्ये ऑक्टोपस, सेपिया, लॉलिगो, गोगलगाय दिली का, नाही दिली. मग गोगलगाय कोणत्या याच्यामध्ये येते, गॅस्ट्रोपोडा. तुम्हाला माहिती आहे गोगलगाय बद्दल एक म्हण आहे, गोगलगाय पोटात पाय, असं बोलतो की नाही. तर पोटात पाय, गॅस्ट्रोपोडा, तो उत्तर येणार ऑप्शन 1. आलं लक्षात, समजलं सगळ्यांना. हे लक्षात ठेवा, व्हेरी इम्पॉर्टंट, कारण मॉलिस्का आपण खास गोगलगायला घेऊन आपण पूर्ण बघितलेलं असतं, बरोबर. येस. कारण बघा, मॉलिस्का वर्गातला तुम्हाला असा पण एक प्रश्न विचारतात की काही कवचधारी असतात, काही कवचधारी
नसतात. इवन गोगलगाय तुम्ही एक बघतात की शंखसारखी रचना असते आणि एक अशी अशी खूप अशी काहीतरी असते है ना, चिकट चिकट असते. तर एकाला कवच असतो एकाला नसतो, बरोबर. त्याच्यावरनं तुम्हाला लक्षात येईल की काही कवचधारी असतात, काहींना कवच नसतो, बरोबर. चलो, सो आता नेक्स्ट 64. वर्ग मॅमेलिया बद्दल पुढील विधाने तपासा व बरोबर असलेल्या विधानांची निवड करा. बरोबर असलेल्या, हां. हे कन्फ्युजिंग आहे जरा, आहे इझी बट विधानं कन्फ्युजिंग आहे. हे प्राणी उत्क्रांत उष्ण रक्ती व त्यांच्या हृदयाला 4 कप्पे असतात, बरोबर. कारण उत्क्रांतीमध्ये ही हायस्ट लेवल ऑफ आहे ना इव्होल्युशन. यस, बरोबर. उष्ण रक्ती वॉर्म ब्लडेड आहे, यस. आणि हृदय 4 कप्प्याचं आहे, येस. हे प्राणी जरायू असतात, परंतु या वर्गात येणारे व अंडी घालणारे प्राणी म्हणजे मिक्झिन व पेट्रोमायझॉन नाही. हे बघा, अंडी घालणाऱ्याला आपण कशामध्ये घेतो? अंडी घालणाऱ्यांना कशामध्ये घेतलं जातं? प्रोथेरिया. कशामध्ये घेतो? प्रोथेरिया. आणि प्रोथेरियामध्ये काय येतं? डकबिल, प्लॅटिपस हे येतात, यस. अँटीटर, किडना हे सगळे येतात अंडी घालणारे. मग आता हे इथे जे एक्झाम्पल तुम्हाला दिलेले आहे मिक्झिन आणि प्रोटोमायझॉन, हे सायक्लोस्टोमाटाचे आहे. काय आहे? यांचा जो तोंड असतो ना, हा कसा असतो? सायक्लो. आणि यांना जबडा नसतो. अग्नाथोस्टोमा, नॅथोस्टोमा, तुम्ही वर्गीकरण वाचलं असेल ना तसं. तर यांचा जो तोंड असतो ना हा गोल असतो, म्हणून याला आपण म्हणतो सायक्लोस्टोमा. क्लिअर? ते हे चुकीचे एक्झाम्पल म्हणून हे वर्ग तुमचं ब हे चुकीचं ठरतो, राईट. यस. उपवर्ग प्रोटेथेरियामधील प्राणी हे पिशवीधारी सस्तन प्राणी आहेत? नाही. हे बघा, प्रोटेथेरियाचे नाही. प्रोटेथेरियामध्ये अंडी घालणारे असतात. मेटाथेरियामध्ये काय असतात? पिशवीधारी, ज्याला आपण विज्ञानामध्ये शब्द वापरतो मार्सुपियल्स. कंगारू, मार्सुपियल्स, तर मेटाथेरिया. तर हे पण विधान चुकीचं आहे तुमचं, यस. मानव, आदिमानव, माकडे हे उपवर्ग युथेरियामध्ये येतात, यस, है ना. हे पिल्लांना जन्म देतात ना, बरोबर. पिल्लांना आता बघा, जे प्रोथेरिया आपण बघितलं ते अंडी घालतात, ठीक आहे. मेटाथेरिया पिल्लांना जन्म देतात, पण ते पिल्लं अपरिपक्व असतात, दे आर इमॅच्युअर. त्याच्यामुळे त्यांची आई त्यांना घेऊन घेऊन फिरत असते, इमॅच्युअर असतात म्हणून, आणि घेऊन घेऊन फिरत असते म्हणून त्यांना निसर्गाने काय दिलेली आहे? पिशवी. म्हणून त्याला आपण म्हणतो पिशवीधारी, मार्सुपियस. पण उत्क्रांतीमध्ये अजून झालं की आता निसर्गाने विचार केलं की डायरेक्ट परिपक्वच पिल्लाला जन्म द्यायचं, तर ते म्हणजेच काय आहे? युथेरिया. समजलं? येस. तो दॅट इज कम अंडर युथेरिया. आणि हे काय असतात? नाळधारी, प्लॅसेंटल. नाळ असते यांची, त्याला जोडलेला असतो बाळ, येस, दॅट इज अ प्लॅसेंटल, राईट. सो ड हे बरोबर आहे, तर अ आणि ड हे बरोबर आहे. सो ऑप्शन 3 इज द आन्सर. बरोबर विधानांना विचारलं ना त्यांनी. क्लिअर सगळ्यांना? चलो नेक्स्ट आता. हां, हे पण फक्त कन्फ्यूज केलेलं आहे हे क्वेश्चनमध्ये. हां, बाकी काही नाही आहे, हे क्वेश्चन जरा कन्फ्यूज केलेले आहेत यांनी. चलो, जर वाहक तारेतून विद्युतधारा जाऊ दिली तर सभोवती चुंबकीय क्षेत्र निर्माण होतो. हा गुणधर्म मायकल फॅरेडे यांनी शोधला का? नाही. समजा एखादी तार आहे, कॉपरची एक वायर आहे, यातनं तुम्ही इलेक्ट्रिक करंट जाऊ दिला तर त्याच्या भोवती मॅग्नेटिक फील्ड तयार होतं. हे कोणी दिलं होतं सगळ्यात पहिले? कोणी दिलं होतं? यस, ऑस्टेड यांनी दिलं होतं. मायकल फॅरेडेने नव्हतं दिलं, म्हणून हे विधान चुकीचं आहे, बरोबर. येस. नेक्स्ट, ऑस्टेड याच्या मते विद्युतधारेमुळे निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र सुद्धा तेवढ्याच परिणामाचे बल वाहकावर विरुद्ध दिशेने प्रयुक्त करते. यस, तेवढंच परिणाम, तेवढ्याच याचं प्रमाणाचं, तेवढ्याच युनिटचं तयार होते मॅग्नेटिक फील्ड. ओके. हे कोणी सांगितलं होतं आता? एम्पियर. कोणी सांगितलं होते? एम्पियर. म्हणून हे पण चुकीचं आहे. यस. त्याच्यानंतर नेक्स्ट, वाहक चुंबकीय क्षेत्रात फिरत असलेल्या किंवा वाहक स्थिर व चुंबकीय क्षेत्र बदलत असेल तर विद्युतधारा निर्माण होते. हे आंद्रे एम्पियर या शास्त्रज्ञाने सर्वप्रथम तर नाही, हे कोणी सांगितले होते? मायकल फॅरेडे. तिघं उत्तर फक्त वरती खाली केलेले आहे, तेवढं, दॅट्स इट. अचूक विधान मग कोणते आहे? वरील एकही नाही. पण याच्यावरनं तुम्हाला 3 लोक कळाले आणि त्यांनी काय सांगितलं हे कळून गेले एकाच प्रश्नावरनं, आणि ऑलरेडी हे कन्फ्यूज करतं तुम्हाला शेवटी, ठीक आहे. चलो नेक्स्ट आता, खालीलपैकी कोणते जीवनसत्व हे मैदात विरघळतात? फॅट्स सोल्युबल विटॅमिन्स. कोणते मैदात विरघळणारे? ए आणि डी. तर जीवनसत्व ए आणि जीवनसत्व हा ना, एक मिनिट. ए
काय विचारलं त्यांनी? मेधात विरघळणारे ना. हा, तर सगळेच, फक्त एक बी आणि सी सोडले तर बाकी सगळेच येतात ना. फक्त विटॅमिन बी कॉम्प्लेक्स आणि विटॅमिन सी हे पाण्यात विरघळणारे आहेत, म्हणून त्यांचं तुम्हाला रोज आहारात घेणं आवश्यक असतं. बिकॉज हे पाण्यात विरघळतं म्हटल्यावर आपल्या शरीरातनं हे निघून जातं. आणि म्हणून तुम्हाला कधी प्रश्न विचारला की कोणता विटॅमिन तुमच्या युरिनमध्ये मिळेल, तर विटॅमिन बी आणि सी, आणि त्याच्यामुळे याला रोज आपल्या आहारात घेणं गरजेचं असतं. तर मेधात विरघळणारे काय असतात ना, फॅट सोल्युबल, हे तुमच्या शरीरात स्टोअर राहतात. मेदमध्ये फॅट्समध्ये स्टोअर राहतात आणि म्हणूनच फॅट्स खाणं गरजेचं असतं. बरेच हेल्थ कॉन्शियस फॅट कट करतात, मीठ खात नाही, तूप खात नाही, तेल खात नाही. नाही खाल्लं, कमी केलं, तुमच्यामध्ये विटॅमिन्सची ही डेफिशियन्सी तयार होते. कारण की ह्या विटॅमिनचं गुणधर्म काय का, ते विरघळतात कुठे, त्यांच्या शरीर फॅट असेल तरच ते कार्य करू शकतात. समजलं? येस. तो काय येणार आहे तुमचा? विटॅमिन ए, के, डी, ई. तो उत्तर अ, ड, ई. हा, तर हे ठीक आहे. आता नेक्स्ट, द्विपत्री म्हणजेच डायकॉट्स. ठीक आहे. वनस्पतींच्या बाबतीत खालील कोणते विधान अयोग्य आहे? अयोग्य, इनकरेक्ट स्टेटमेंट डायकॉट्समध्ये. डायकॉट्स हे कोणाचं उपयोग हे आपण वर्गीकरण करतो बघा. एक आपण काय बघतो? एंजिओस्पर्म, जिम्नोस्पर्म्स. ठीक आहे. डायकॉट, मोनोकॉट हे कोणाचं करतो आपण? एंजिओस्पर्म्स, राईट. येस, एंजिओस्पर्म्स. एंजिओस्पर्म डायकॉट्स म्हणजेच काय? जसं वटाणा घ्या, दोन समान तुकडे पडतात. सूर्यफूलची बी घ्या, दोन समान असे दोन तुकडे होतात. हरभरा होता, येस, त्याला आपण म्हणतो डायकॉट्स. डायकॉट्सचं यांना ठळक मुळे असतात. ठळक म्हणजेच काय? ही अशा रूट आहे आणि हे असे है ना, टॅप रूट. ठीक आहे. खोड हे पोकळ व आभासी असते, नाही, हे चुकीचं आहे. येस, ठीक आहे. हे मोनोकॉट मध्ये बघायला मिळेल तुम्हाला. कांदा वगैरे त्यांचा असतो ना, येस, केळी यांचा आभासी असतो, राईट. हे चुकीचं आहे. फूल हे पंचभागी असतात. पंचभागी म्हणजेच काय? यांच्या फुलं 5 पाकळ्या असेल किंवा 5च्या पटीत असेल. ओके. आणि मोनोकॉट मध्ये काय असतात? 3 किंवा 3च्या पटीत, राईट. पाने हे जाळीदार शिरा असते, म्हणजेच काय? बघा, जाळीदार अशी ही पानं आहेत. जसं तुम्ही पिपळचं बघितलं असेल ना, जाळीदार असतं, दॅट लाईक रेटिक्युलेट. हे पण बरोबर आहे. तो ऑप्शन 2 हे काय आहे? चुकीचं आहे, राईट. आता नेक्स्ट, खालील कोणते विधान ही प्रकाशाच्या संदर्भात योग्य आहे? प्रकाश. ठीक आहे. प्रकाशाच्या प्रसरणासाठी माध्यमाची आवश्यकता नसते. यस, बरोबर आहे ना. त्याला माध्यमाची गरज नाही आहे, म्हणून सूर्यापासून पृथ्वीपर्यंत प्रकाश येऊ शकतो ना. मध्ये पोकळी, निर्वित पोकळी असली तरी आपल्या पृथ्वीपर्यंत. यस. पण साऊंड असेल, तर साऊंडला माध्यमाची गरज असते, राईट. तर हे बरोबर आहे तुमचं. यस. प्रकाशाचा सर्वात अधिक वेग द्रवात असतो का? नाही. सर्वात अधिक वेग कुठे असतो? निर्वित पोकळीमध्ये, दॅट इज 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. तर हे चुकीचं आहे. प्रकाश हे अवतरंग नाही. हे कोणते आहेत? लॉंगिट्युडनल आहे ना. अनुतरंग आहे. प्रकाश, हा हा, लॉंगिट्युडनल, हो, ट्रान्सवर्स. येस, दिस इज ट्रान्सवर्स वेव्स. ट्रान्सवर्स, येस. तर हा, ट्रान्सवर्स आहे ते म्हणून हा, येस. तर आणि क बरोबर आहे. एक मिनिट, नसतात. हा हा हा, अरे अरे, सॉरी सॉरी, हा हा, येस येस येस, मी आत्ताच वाचलं. ओके. येस येस, ठीक आहे. ऑप्शन 1 इज द आन्सर. तर ऑप्शन 1 बरोबर आहे. हा, येस. तर फक्त ठीक आहे. आता शरीराचा तोल राखणे, ठीक आहे, हे प्रमुख कार्य आहे. कोणाचे कार्य आहे? कम ऑन. पाश्च मस्तिष्क, बरोबर. जे पण आता मी अशी सरळ उभी आहे, तुम्ही सरळ बसली आहे, सगळं कोऑर्डिनेटेड जे सुरू आहे, हे इट इज ड्यू टू माझा मेंदूचा हँड ब्रेन काय करत आहे? काम करत आहे. समजलं सगळ्यांना? येस. अग्र जो फोर ब्रेन असतो, हा बुद्धीशी, विचारशक्ती, बोलणे, लँग्वेज हे करत असते, जे की आपल्या स्टुडंट्स मध्ये खूप जास्त ऍक्टिव्ह असते, बरोबर की नाही? येस, विचारशक्ती है ना. येस. त्याच्यानंतर मिड ब्रेन कशाशी संबंधित असतो? हा, डोळे, ऐकणे, ऑडिओ व्हिज्युअल जे आपण म्हणतो ना, कारण याचे पॉइंट इकडे आहेत.
ठीक आहे, यस, मध्य मस्तिष्क. त्याच्यानंतर हे अजून कशावर नियंत्रण करतो? मिड ब्रेन, हृदयाचे ठोके वगैरे, इनव्हॉलेंटरी जे मुवमेंट्स आहे जे आपल्या हातात अनैच्छिक. ठीक आहे, ओके. चलो, सो नेक्स्ट, खालील कोणत्या संप्रेरकाला अँटी एजिंग हॉर्मोन असे म्हणतात? अँटी एजिंग, मेलाटॉनिन, जी तुमची पिनियल ग्लँड आहे, ज्याला आपण तिसरा डोळा पण म्हणतो, काही तिसरा डोळा. पिनियल ग्लँड हे मेलाटॉनिन, पिनियल ग्लँड हे तुम्हाला एक तर दिवस रात्रीचं हे पण करते, आणि अँटी एजिंग मेलाटॉनिन हे तुमच्या रंगावर पण हे करत असते, बरोबर. दॅट इज अँटी एजिंग हॉर्मोन. क्लिअर? चलो, सो बाकी ऑक्सिटोसिन बर्थ हॉर्मोन, कोहोरीन हे पोटात असतं, हे कोहोरीन हॉर्मोन. ठीक आहे, रेनिन हे ब्लड प्रेशरसाठी इम्पॉर्टंट आहे, जे ॲड्रिनल जी ग्लँड असते ना ती तयार करत असते रेनिन. ओके, चलो, कोणाला काही क्वेश्चन्स? काही नाही ना? फक्त आपला चेंज किती झालं आहे का? 62 आय थिंक ना. 62. चलो, थँक्यू.